काय सांगाल नगरपंचायतीवरती तुम्ही भ्रष्टाचाराचे जे आरोप केले कोणकोणत्या बाबीमध्ये हा भ्रष्टाचार झालेला? बघा, आटपाडी नगरपंचायतचा जो प्रशासकीय काळ होता त्या काळामध्ये आटपाडीच्या नगरपंचायतचे सीओ माननीय वैभव हजारे यांनी 15वा वित्त आयोग या खात्यामध्ये 1,30,00,000च्या वरती रक्कम अपेक्षित होती. ती रक्कम नसताना सुद्धा कलेक्टर ऑफिसला फसवून त्या रकमेचा प्रमा त्यांनी घेतला आणि ठेका भाग्योदय काहीतरी आता त्याचं नाव आहे त्या कंपनीला दिला. मग हे करत असताना पूर्वी ज्या वेळेस कचऱ्याचं टेंडर झालं होतं तो 1,05,00,000चा होता. त्याच्यामध्ये पूर्वीचे जे सीओ होते त्यांनी ग्रामपंचायत कालीन जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचा प्रति कर्मचारी 10,000 रुपये प्रमाणे कट करून नफा फंडा नगरपंचायतच्या खात्यामध्ये संचलित केले होते. परंतु आता ह्या महाशयाने असं केलेलं आहे की त्या ठेकेदाराला ठेका दिल्यानंतर काय असते त्या यंत्रणेची ह्या शहराच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने त्या सगळी जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे. त्याच्यामध्ये मनुष्यबळ जे लागेल ते त्यांनी करायचं असते, जी यंत्रणा लागेल त्यांनी द्यायचं असते. नगरपंचायतकडे असलेली समजा घंटागाडी आहे ती फक्त द्यायचं असते, त्याचं भाडं नगरपंचायत घेत असते. परंतु या सीओनी वेगळे नगरपंचायतकालीन कर्मचाऱ्यांना वेगळे नफा फंडातलेच पैसे देऊन पगार केला त्यांनी. म्हणजे नगरपंचायतची फसवणूक केली, आमची फसवणूक केली. इथं नगरपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार केला. त्याचे ते पैसे त्या ठेकेदाराला ते त्यांनी देणं अपेक्षित होते. ह्या महाशयाने नगरपंचायतचेच पैसे दिले. एखाद्या यंत्रणेला ज्यावेळेस स्वच्छतेचं टेंडर देतो सगळं त्यांनीच बघायचं ना. मग ते जे पैसे होते ते ठेकेदारांनी देणं अपेक्षित होतं. तसं न करता ह्यांनी नगरपंचायतच्या नफा फंडातले पगार दिला. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना परत दरम्यानच्या काळात इलेक्शन झाली, परत युटी जाधव सर नगराध्यक्ष झाले. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येणं अपेक्षित होतं. त्यांनी कुठलीही माहिती नाही घेतली. उलट त्यांनी माझा स्पष्ट आरोप आहे की सीओ वैभव हजारे आणि नगराध्यक्ष युटी जाधव यांनी मिळून संगनमताने नगरपंचायतमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. मला सांगा, जो काटा आता वर्षानुवर्षे बंद आहे त्याचं मला पत्र पण दिले त्यांनी की आमच्याकडे काटा नाही, जिल्हा बँकेकडे अनेक वर्ष बंद आहे. जो बंद काटा आहे त्याची बिलं जोडताय आणि त्याची बिलं जोडून त्याचे पैसे काढून त्या ठेकेदाराला देत आहे. म्हणजे किती फसवणूक करताय मला सांगा. त्या ठेकेदाराकडे किमान 20-25 लोक तर असणं अपेक्षित आहे. नगरपंचायतचे 5-7 कर्मचारी आणि त्यांचे 4-5 कर्मचारी एवढे घेऊन कसं शहर स्वच्छ होणार? लोकांना कसं न्याय देणार? आपण लोकांच्या आरोग्याशी खेळतोय हे मला लक्षात आलं. म्हणून या सगळ्या डॉक्युमेंटरी काढली, सगळी माहिती काढली, कशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतोय, कसा घोटाळा होतोय. सगळ्यांना मी आटपाडीच्या लोकांना मी आव्हान करतो की आपण सुद्धा ह्या सगळ्याची माहिती घ्यावी. कागदपत्र नगरपंचायतमध्ये पाहिजे असेल तर माझ्याकडे आहेत, मी सगळ्या गावाला देतो. बघा कशा पद्धतीची आपली फसवणूक हे नगराध्यक्ष आणि हे सीओ करतायत, हे तुम्ही फक्त बघा. काय कारवाईची काय मागणी आहे? माझी मागणी अशी आहे, माननीय कलेक्टर साहेब असतील, माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी असतील, या सगळ्यांना मी अतिशय नम्रपूर्वक आव्हान करतो की या आटपाडी नगरपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि जो भ्रष्टाचार झालाय त्याची वसुली या दोघांच्याकडून करण्यात यावी. भविष्यात काय आंदोलन वगैरे करण्याचं? निश्चितपणे जर प्रशासनाने आमची दखल नाही घेतली, याची चौकशी नाही केली तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय ताकदीने मोठं जन आंदोलन उभा करेल. गेले काही दिवसांपूर्वी सुद्धा काही व्यक्तींकडून आटपाडीच्या स्वच्छतेविषयी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते आंदोलन थांबवलं की दडपलं गेलं हे निश्चित नाही. तसं या आंदोलनाचं होणार नाही. बघा काय झालेलं आहे, मागच्या आंदोलनाचं पण मी सांगतो तुम्हाला. मागचे आंदोलन माननीय महेश पाटील साहेब यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं, त्यांचं अगदी बरोबर आहे. त्यांनी आश्वासित केलं की आम्ही 1-2 महिन्यामध्ये परिस्थिती सुधरू, एक चांगलं शहर दाखवू, लोकांच्या जे अडीअडचणी ते सोडवू, जिथं जिथं स्वच्छतेचे प्रश्न आहे ते आम्ही चांगला न्याय देऊ. असं 1 महिने त्यांनी मुदत घेतली म्हणून थांबलेलं आहे. ते काय दडपलेलं नव्हतं, दडपलेलं वगैरे काय नाही. त्यांना आश्वासित केलं त्यांनी, त्यामुळे ते थांबलेले आहेत. तो लढवय्या माणूस आहे, तो गोरगरिबासाठी झटत असतो. आश्वासन दिलं होतं ते पाळलंय. पुन्हा त्यांनी काही माध्यमांवरती कचऱ्याचे फोटो आहेत ते पोस्ट केलेले. हाच ना, मला तेच सांगायचं आहे. तुम्ही जर त्या ठेकेदाराच्या सोबत पार्टनर होऊन भ्रष्टाचार केले, पैसे घेतले तर ते स्वच्छ कसं करणार?
तुम्ही मला सांगा, त्याला जर आवश्यक मनुष्यबळ नाही मिळालं, आवश्यक यंत्रणा नाही मिळाली, तो कसा स्वच्छ करणार? त्याच्याकडून तुम्ही पैसेच खाताय, सरळ सरळ त्याच्याकडून पैसे खाताय, इकडून नगरपालिकेतून पैसे खाताय, नगरपालिकेतनं पगार करताय, कर्मचाऱ्याचे नगरपालिकेचे त्याच्याकडून पैसे खाताय. काय शहराचं वाटोळ केलंय बघा यांनी 5 महिन्यात, फक्त 5 महिन्यात. तुमच्या मिसेस नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, तुमच्याकडे स्वच्छतेचं पद आहे, सभापती, त्याबद्दल काय? म्हणूनच काय झालंय, लोक आमच्याकडे वारंवार तक्रार घेऊन येतात, अशा इथं आमच्याकडे प्रॉब्लेम आहे. परंतु मी इथं स्पष्ट करतो, कुठलाही अधिकार नाही. सगळे अधिकार सीओंच्याकडे आहेत, सगळे अधिकार नगराध्यक्षांच्याकडे आहेत. ह्या समितीला कुठलाही अधिकार नाही, कुठलाही अधिकार नाही. समिती नुसती कागदावर आहे का? हा, नाही, हे तसंच आहे, खरी परिस्थिती. कुठलाच अधिकार नाही. मी सीओला म्हणलं, आम्हाला व्यवस्थित याची माहिती द्या, किंवा आम्हाला सभापती स्वच्छतेचं आम्हाला थोडं काम करायचं आहे, बैठक करून ते सीओ मला म्हणतात, नगराध्यक्षांना विचारलंय का, नगराध्यक्षांनी सांगितलंय का, असं सीओ बोलतात. याचा अर्थ नगराध्यक्षांची एकाधिकारशाही 100% आहे. माझा स्पष्ट आरोप आहे, या नगराध्यक्षांना शहराचं काहीच घेणं देणं नाही. शहराचं घेणं देणं असतं तर ह्या प्रभागामधले जे 17 नगरसेवक आहेत त्यांना सगळ्याला विचारात घेतलं पाहिजे, सगळ्याला विचारमय केलं पाहिजे. हे महाशय बल लावायचं असला तर त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही फोन केला, बल लावतो, ते म्हणते नगराध्यक्षांनी सांगायला लागते. अशी परिस्थिती आटपाडीची. काय न्याय देणार तुम्ही आटपाडीला? एकदा नगराध्यक्ष झाला का आपण सगळ्या शहराचा आहे, सगळ्या नागरिकांचा आहे. ज्यांनी मतं दिलं त्यांचंही तुम्ही नगराध्यक्ष आहे, ज्यांनी नाही दिलं त्यांचंही नगराध्यक्ष. तुमचं न्याय देण्याचं कर्तव्य आहे. तुम्ही सर्वसमावेशक काम करत नाही, फार संकुचित वृत्तीने काम करताय. एकदम मला माहित आहे की फार वाईट परिस्थिती आहे. भविष्य खूप अंधाराचं आहे आटपाडीतल्या लोकांचं. आटपाडीच्या लोकांना अपेक्षा होता, नगरपालिका झाली, नगरपंचायत झाली, चांगल्या अपेक्षा होता. आता इथलं आरोग्य, इथलं राहणीमान उंचवेल, इथलं आरोग्य उंचवेल, शिक्षणामध्ये प्रगती येईल, सगळ्या परिस्थिती बदलेल, अशी परिस्थिती काही नाही. अतिशय वाईट परिस्थिती आहे. 100% मी करतोयच, 100% करतोय. माझ्याकडे प्रूफ आहे. नगराध्यक्षांनी सह्या करून बिल दिलेत, त्याला खोटी बिल जोडले, वजन काट्याची. त्याला नगराध्यक्ष सामील असल्याशिवाय शक्य नाही. 100% माझा आरोप आहे. नगराध्यक्ष केलंच तर केलंय त्यांनी. यस.